जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 7वा. चतुर्दश ब्रह्मणा. समास 9वा. श्रवण निरूपन्नम. श्रीराम समर्थ समर्थांनी दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम 14 ब्रह्मांचा त्यामधला समास 9वा श्रवण निरूपण. आपण मागल्या समासामध्ये पण श्रवण निरूपण जे निरूपण केले होते. 2 समास आहेत श्रवण निरूपणाचे. तर आपल्याला आता दुसरा श्रवण त्याचं निरूपण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल स्वभावे, श्रोती अवदान द्यावे एक चित्ते. जय सद्गुरू. श्री समर्थ म्हणतात की श्रवण कसे करावे ते आता आपल्याला एकाग्र चित्त ऐकून श्रवण करायचे, म्हणजे अवधान करायचे. एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधान मोडे, केला निश्चयो विगडे अकस्मात. म्हणजे एखाद्याचे वस्तुत्व असे असते की ते कानावर पडताच मनाचे असलेले समाधान नष्ट होते आणि या अध्यात्माविषयी केलेला निश्चय एकाएकी डळमळू लागतो. समर्थ सांगतात, जे वक्तृत्व त्यागावे, जे माईक स्वभावे, ते निश्चयाच्या नावे शून्याकार. म्हणजे जे वस्तुत्व निश्चयाच्या नावाने शून्याकार असते ते स्वाभाविकपणे माईक असते आणि ते ऐकूच नाही. एका ग्रंथे निश्चय केला, तो दुजयाने उडविला, तेने संशयीची वाढला जन्मवरी. म्हणजे एका ग्रंथाच्या श्रवणाने अध्यात्मसंबंधी निश्चय केला आणि काय होतं, मग तो दुसऱ्या ग्रंथांच्या श्रवणाने उडून जातात आणि त्यामुळे तो जन्मभर संशयामध्ये राहतो. म्हणून एक काय करतोय, तर अध्यात्मासंबंधी निश्चय करतोय आणि दुसरा श्रवणाने उडून लागला. जेथे संशय तुटती, होय अशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे. म्हणजे जे श्रवण केले आहे ते त्यामुळे सर्व संशय नाहीसे होतातच आणि मनातील शंकांचे निरसन होते आणि त्या परमार्थाचे ज्ञान करून देणारे अद्वैत ग्रंथ आपल्याला श्रवण करायचे. जो मोक्षाचा अधिकारी, जो परमार्थपर्यंत धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैती ग्रंथांची. म्हणजे ज्याने परमार्थाची वाट धरली तो मोक्षाचा अधिकारी आहे आणि त्याने अद्वैत ग्रंथ ऐकावेत आणि तेच त्याला आवडतात. समर्थ सांगतात, ज्याने सांडिला इहलोक, तो परलोकीचा साधक, ते पाहावा विवेक अद्वैत शास्त्री. म्हणजे ज्याची इहलोकाची आसक्ती सोडलेली आहे तो उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून साधक बनलाय आणि त्याने अद्वैत शास्त्रातील विवेक जाणून घ्यावा. समर्थ सांगतात, ज्यांचं पाहिजे अद्वैत्य, तया पुढे ठेविला द्वैत्य, तेने शोभले उठे चित्त, तया श्रोतयांचे. म्हणजे ज्याला अद्वैत मत रुचत असेल तर त्या श्रोत्यापुढे द्वैताचे प्रतिपादन केले तर त्याला चित्त शोभते. आवडीसारखी मिळे, तेने सुखची उचंबळे, नाहीतरी कंटाळे मानस ऐकता. म्हणजे ज्याला ज्याची आवड असेल ते ऐकायला मिळाले ते श्रोत्यांच्या अंतःकरणात सुख उचंबळून येते, नाहीतर जे आवडत नाही आणि ते श्रवण करायची वेळ आली की त्याचे मन कंटाळते. ज्याची उपासना कैची, त्यासी प्रीती वाटे कैची, तेने वर्णिता तुझयासी प्रशस्त न वटे. म्हणजे ज्याची जी उपासना असेल त्या देवतेबद्दल त्याला प्रेम वाटते, पण तेथे दुसऱ्याला देवतेचे वर्णन ऐकायला लागले तर ते प्रशस्त वाटत नाही. प्रीतीचे लक्षण ऐसे, अंतरी उठे अनायसे, पाणी पाणवट जैसे आपणाची द्यावे. म्हणजे
पाणी उताराकडे सहज धावते. आणि तसे ज्याच्यावर स्वाभाविक प्रेम असते त्याच्याबद्दल त्याच्या अंतर्यामी आपोआपच ओढ उत्पन्न होते आणि त्यांचे मन तिकडे आपोआप धावते. तैसा जो आत्मज्ञानी नर, त्यांची नावडे इतर, त्याने पाहिजे सारा सार विचारणा ते. म्हणजे त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष असेल तर त्याला सारासार विवेकसंबंधी विवेकच असते आणि तेच ग्रंथ आवडतात. दुसरे त्याला ग्रंथ आवडत नाही. जेथे कुळदेवी भगवती ते पाहिजे सप्तशती, इतर देवांची स्तुती कामनये सर्वता. म्हणजे ज्या करी भगवती कुलदेवता असेल तेथे सप्तशतीच हवी आणि इतर देवांची स्तुती असलेले ग्रंथ कामास येत नाही. समर्थ सांगतात, घेता अनंताच्या व्रता ते न लगे भगवद्गीता, साधू संतांशी वार्ता फळाशेची नाही. म्हणजे जेथे अनंताचे व्रत घेतलेले असेल तेथे निष्काम कर्मयोगाचे प्रतिपादन करणारी भगवद्गीता सांगून काय उपयोग. म्हणून ज्यांना फळाशा नसते त्यांनी साधूनच भगवद्गीतेचे महत्त्व कसे कळणार. वीरकंकणा घालिता नाकी, परीचे शोभा पावे राखी, जेथील तेथे अनेकी कामाने सर्वथा. म्हणजे वीरकंकण जर नाकात घातले तर ते कसे शोभून दिसणार. म्हणून वीर पुरुषाच्या हातावरच ते शोभून दिसते. जशी वस्तू जी जिथे योग्य असेल तेथेच ती शोभून दिसते. जर ब्रेसलेट तुम्ही पायात घातलात तर तो शोभून नाही दिसणार, तो हातातच चांगला दिसेल. म्हणून जी गोष्ट चांगली जिथे योग्य दिसते तिथेच ती शोभून दिसते. नाना महात्म्य बोलिली, जेथील ते वंद्य झाली, विपरीत करुण वाचिली तरीचे विलक्षण. म्हणजे अनेक देवदेवतांची स्तोत्र गाणारी अनेक महावाक्य आहेत, अनेक श्रवण आहेत, अनेक आरती आहेत, पण ज्याची जी उपासना असेल तर तेथे ते देवताचे गुणवर्णन करण्यात ठरतो. या उलट जर केले तर ते अयोग्य ठरते. मल्हारी महात्म्य द्वारकेसी, द्वारका महात्म्य नेले काशीसी, काशी महात्म्य व्यंकटेशी, शोभा न पावे. म्हणजे जर मल्हारी महात्म्य द्वारकेत वाचले आणि द्वारका महात्म्यात काशीला गेले आणि काशी महात्म्य व्यंकटेश्वराच्या क्षेत्री वाचू लागलंच, शोभून दिसत नाही. ऐसे सांगता असे वाढ, परी जेथील तेथे गोळ, तैसी दाणियांची चाड अद्वैत ग्रंथांची. म्हणजे असे वर्णन करून सांगायचे म्हटले तर पुष्कळच सांगता येतील, पण जेथील तेथे गोडच असते आणि त्याप्रमाणे आत्मज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथांचे महत्त्व वाटते. योगियांपुढे राहणं, परीक्षावंतापुढे पाषाण, पंडितापुढे डबगानं, शोभा न पावे. म्हणजे समजा जर एखाद्या योग्यापुढे एखाद्याच्या अंगात देव आणून त्याला बोलायला लावले तर तो रत्नपारखी आहे आणि त्याच्या पुढे जर दगड आणून ठेवला किंवा एखाद्या पंडितापुढे पोवाडा घालू लागला तर ते शोभून दिसत नाही. वेदज्ञानापुढे जाती, निस्पृह पुढे फलश्रुती, ज्ञानियांपुढे पोथी कोकशास्त्राची. म्हणजे वेदज्ञ माणसापुढे संन्यासी आणि निस्पृह सकाम ग्रंथांची फलश्रुती किंवा आत्मज्ञानी माणसापुढे कामशास्त्राची पोथी शोभून दिसत नाही. ब्रह्मचर्यापुढे नाचणी, रासक्रिया निरोपणे, राजहंस पुढे पाणी ठेविले जैसे. म्हणजे ब्रह्मचर्यापुढे नर्तकी, आत्मज्ञानाचे निरूपण चालले असता ते रसकिड्याचे वर्णन अथवा गजहंसापुढे नुसतेच पाणी आणून ठेवले तर ते शोभून दिसत नाही. तैसे अंतर्निष्ठा पुढे ठेविले शृंगारी टिपडे, ते त्याचे कैसे घडे समाधान. म्हणजे जसे जो अंतर्निष्ठ आहे आणि त्याच्या पुढे शृंगारिक
चोपडे कोणी आणून ठेवले तर त्याला ते समाधान कसे होईल? रायास रंकाची आशा तक्र सांगणे पियुषा, संन्यासाची वोवसा उच्चिष्ट चांडाळीचा. म्हणजे एखाद्या रंकाला ज्या वस्तूची आशा असते तर त्या वस्तूची आशा एखाद्या दाखवावी तर ते योग्य आहे. आणि अमृतासमोर ताकाची प्रशंसा करणे किंवा एखाद्या संन्यासापुढे उच्चिष्ट चांडाळाच्या मंत्राचे अनुष्ठान करणे हे अयोग्य आहे. समर्थ सांगतात, कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षर्या निरूपण, तेथे भंगे अंतकरण सहजची त्याचे. म्हणजे जो कर्मनिष्ठ आहे त्याच्या पुढे वशीकरणाचा मंत्र ठेवूया अथवा ज्योतिषी असलं त्यामुळे अध्यात्माचे निरूपण केले तर ते सहजिकच नाराज होतात. तैसे परमार्थिक जन त्यांचं नसतं आत्मज्ञान, ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. म्हणजे समज सांगतात, ज्याप्रमाणे परमार्थाची आवड असणारी लोक आहेत त्यापुढे ज्यात आत्मज्ञानाचे निरूपण नाही असे ग्रंथ वाचले तर त्यांना समाधान मिळणार नाही. आता असो हे बोलणे ज्यांस स्वहित करणे, तेने सदा विवरणे अद्वैत ग्रंथी. समजतात असो आता हे बोलणे पुरे झाले. ज्याला स्वहित साधून घ्यायचे आहे त्यांनी नेहमी अद्वैत ग्रंथांचा अभ्यास करावा. आत्मज्ञानी एक चित्त तेने पाहणे अद्वैत्य, एकांत स्थळी निवांत समाधान. म्हणजे जो आत्मज्ञानाचा इच्छुक असेल त्याने एकांत स्थळी जाऊन मन एकाग्र करून अद्वैत ग्रंथांचे वाचन मनन करावे, म्हणजे त्याला समाधान प्राप्त होईल. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैत परता, परमार्थासी तत्वता तारुचकी. म्हणजे अनेक दृष्टीने जर आपण विचार केला तर अद्वैतासारखा श्रेष्ठ दुसराच कोणता ग्रंथ नाही. आणि परमार्थ करणाऱ्याला सागरातून तारून नेणारी जी जणू नावच आहे. इतर जे प्रपंचिक हास्य विनोद नवरसिक, हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. समज सांगतात इतर पण प्रपंचिक ग्रंथ आहेत ज्यात हास्य विनोद आहेत, हास्यास्पद आहे, सर्व आहे. शृंगासदी नवरसाने परिपूर्ण आहेत ते पण ग्रंथ आहेत. पण परमार्थी माणसाला हितकारक ते नाही आहेत. जेणे परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे, भक्ती साधने आवडे त्या नाव ग्रंथ. समोर सांगतात ज्या ग्रंथांच्या योगे परमार्थात वाढ होते आणि अंतःकरणात पश्चाताप होऊन भगवंताची भक्ती करण्यास आवड उत्पन्न होते तो खरं ग्रंथ होय. जो ऐकिताचं गर्व गळे, का ते भ्रांतीचं मावळे, ना तरी एक सरी वोळे मन भगवंती. म्हणजे जो ग्रंथ श्रवण करताच ज्याचा ध्याभिमान नष्ट होतो आणि अज्ञान व विपरीत हे ज्ञानरूपी भ्रांती नष्ट होऊन एखाद्याची एकाएकी भगवंताकडे ओढ घेऊ लागते. जेणे होय उपरती अवगुण अवघे पालटती, जेणे चुके अधोगती या नावा ग्रंथ. म्हणजे ज्याच्या श्रवणाने उपरती होते आणि अवगुण पालटतात त्यामुळे अधोगती चुकते आणि त्याला ग्रंथ म्हणावे. जेणे धारिष्ट चढे, जेणे परोपकार घडे, जेणे विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. म्हणजे ज्या ग्रंथांच्या श्रवणाने अंगी धारिष्ट उत्पन्न होते, यातून परोपकार घडू लागतो आणि विषय वासना नष्ट होते तोच खरा ग्रंथ होय. जेणे ग्रंथ परत्र साधन, जेथे ग्रंथ होय ज्ञान, जेणे होय जे पावण त्या नाव ग्रंथ. म्हणजे ज्याच्या श्रवणाने परत्र साधन घडते, आत्मज्ञान होते व साधक पवित्र होतो त्याला ग्रंथ संबोधलेला आहे समर्थांनी. ग्रंथ बहुत असती नाना विधान फळश्रुती, जेथे नुपजे विरक्ती भक्ती ते ग्रंथची नव्हे.
म्हणजे तसे ग्रंथ अनेक आहेत, त्यात अनेक विधिविधान सांगून त्याची वर्णने केलेली आहेत, पण ज्याच्या श्रवणाने विरक्ती किंवा भक्ती उत्पन्न होत नाही तो ग्रंथच नाही. समर्थ सांगतात, मोक्षविण फळ श्रुती ते दुराशेची पोथी, ऐकता ऐकता पुढती दुराशाच वाडे. ज्या समाजात दिलेलं आहे, ज्या ग्रंथात दिलेलं आहे की मोक्षाशिवाय प्राप्ती नाही, त्या पोथ्या म्हणजे दुराशेच्या पोथ्या समजाव्यात. जसे त्याचे श्रवण घडत जाते तसे त्या मनात दुराशाच वाढू लागते. श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैसा असेल तेथे, बैसली दुराशाची भूते तया अधोगती. म्हणजे ज्या ग्रंथांच्या श्रवणाने लोभ वाढतो आणि सारसाला विवेक कसं उत्पन्न होणार, म्हणून हे ग्रंथ ऐकून दुराशाचे दूते मानगुटीवर बसतात, त्यामुळे अधोगती मात्र नक्की होते. ऐकोनीचं फलश्रुती पुढे तरी पावो म्हणती, तया जन्म अधोगती सहजची झाली. म्हणजे फलश्रुती ऐकून ज्या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी तरी हे फळ कसं मिळेल असं म्हणतात, पण त्यांना आपोआपच परत जन्म घ्यायचा लागतो. अशा प्रकारे त्याची अधोगतीच होते. नाना फळे पक्षी खाती, तेने चितया होय तृप्ती, परी त्या चकोराची चित्ती अमृत वसे. समोर सांगतात, नाना आहेत पक्षी आहेत, निरनिराळे पक्षी आहेत, ते अनेक प्रकारचे फळं खातात, पण त्यांची तृप्ती होते. आणि एक चकोर पक्षी असं आहे की तो कशाचाही असाच करत नाही, त्याचे चित्त सदैव चंद्रामृताचा ध्यास असतो. तैसे संसारी मनुष्य पहाणे संसारीचा वास, परी ते भगवंताची अंश ते भगवंत इच्छिती. ज्याप्रमाणे संसारी माणसं संसाराची सोय पाहतात, तर सुखाचा कसा होईल आणि यांचाच त्यांना उत्कंठा असतो. पण जे भगवंताचे अंश म्हणून भक्त असतात ते भगवंताची इच्छा धरतात आणि भगवंताची प्राप्ती कशी होईल हा एकच त्यांचा ध्यास असतो. ज्ञानियांचं पाहिजे ज्ञान, भजकास पाहिजे भजक, साधकास पाहिजे साधक इच्छेसारखी. म्हणजे ज्ञानी माणसाला ज्ञान हवेच आहे, भजकाला म्हणजे भक्ताला भजन हवे आहे, पण साधकाला इच्छेसारखी साधन हवे असते. परमार्थास पाहिजे परमार्थ, स्वार्थास पाहिजे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ मनापासून. म्हणजे ज्यास परमार्थाची आवड असते, म्हणजेच ज्या परमार्थी असतो त्याला परमार्थ हवा असतो. म्हणजे स्वार्थी असेल त्याला आपला स्वार्थ कसा शोधेल, कसा साधेल हीच एक चिंता असते. आणि जो कंजूस असेल तर त्याला मनापासून द्रव्याचीच अपेक्षाच असते. द्रव्य म्हणजे पैशाची. योग्यांचे पाहिजे योग, भोग्यांचे पाहिजे भोग, रोगियांचा पाहिजे रोग हरती मात्रा. योगी मनुष्यास योगच हवा असतो, भोग माणसांना भोग पाहिजे असतात, आणि जर रोगी असेल तर रोग हरण करणारी औषधी हवी असतात. कवीचं पाहिजे प्रबंध, तर्किकांचं पाहिजे तर्कवाद, भाविकांचं संवाद गोड वाटे. म्हणजे जे कवी असतील त्यांना प्रबंध आवडतात आणि तार्किक माणसाच तर्कवाद करण्याची इच्छा असते. म्हणून भाविकांना भगवंत चरित्रातील सुखसंवाद गोड वाटतं. पंडिताचं पाहिजे व्युत्पत्ती, विद्वानाचं अज्ञान प्रती, कळावंतांचं आवडती नाना कळा. म्हणजे पंडित लोकांना सुत्याची गोडी असते आणि विद्वानांना अध्ययनाची प्रीती असते, तर त्या कलावंतांना नाना कला आवडतात. हरिदासांचं आवडे कीर्तन, शुचिर्भूताचं संध्या स्नान, कर्मनिष्ठांचं विधिविधान पाहिजे ते. म्हणजे हरिदासांना कीर्तन आवडते आणि धार्मिक लोकांना संख्यागान आवडते, तर कर्मनिष्ठांना वैदिक अनुष्ठान पाहिजे असते. प्रेमाळाचं पाहिजे करुणा,
दक्षास पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहण शहाणा. आदरेसी म्हणजे प्रेमळ लोकांना करुणा हवी असते आणि विचारवंतांना दक्षता. तर शहाण्या माणसांना चातुर्याबद्दल आदर असतो. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताल ज्ञान. राग ज्ञानी तान समान, तान मान. मूर्छना पाहे म्हणजे भक्ताला मूर्तीदान आवडते. संगीत तज्ञ असेल तर ताल ज्ञानाकडे लक्ष देतो. आणि जर जो सज्ञानी असेल त्याला तानमान म्हणजे मूर्छना आदीकडे तो लक्ष देतो. योगाभ्यासी पिंड ज्ञान, तत्वज्ञानी तत्वज्ञान. नाडी ज्ञान मात्रा ज्ञान. पाहत असे म्हणजे योगाभ्यासाची पिंडज्ञानाचा विचार करतात किंवा तत्वज्ञ तत्वज्ञानासंबंधी विचार करतात. तर नाडीज्ञानी असतात जे औषधामात्राचे ज्ञान जाणून घेतात. कामिक पाहे कोकशास्त्र, चेटकी पाहे चेटकी मंत्र. यंत्री पाहे नाना यंत्र. आदरेसी म्हणजे जो कामी मनुष्य आहे, जो कामशास्त्र पाहतो, तो चटूक करणारा असेल तर तो चटक मंत्राकडे लक्ष देतो. पण तो जर यंत्री असेल तो आदराने नाना यंत्रांचा अभ्यास करतो. टवाळसी आवडे विनोद, उन्मतांच नाना छेद. तामसास प्रमाद, गोड वाटे म्हणजे टवाळखोर लोक असतात त्यांना विनोद भरपूर आवडतात. आणि उन्मत असेल तो नाना छंद करतो. आणि जर तामस माणसाला तमवृत्ती असेल माणसाला तर त्याला मस्ती आवडतच नाही. जर तुम्ही टिंगलटावाने केली तर तो तुम्हाला रागवणार. ती त्याला मस्ती सहन नाही. गोड वाट. मूर्ख होय नादलुब्धी, निंदक पाहे उणे संधी. पापी पाहे पाप बुद्धी, लावणी अंगी म्हणजे मूर्ख असेल तो नावावर लोभ्य होतो. जो निंदक असेल तो लोकांचे उणी जुने काढतो. जर पापी असेल तर तो अंगी पाप बुद्धी लावून घेत असतो. एक पाहिजे रसाळ, एक पाहिजे पाळाळ. एक पाहिजे केवळ, साबडी भक्ती म्हणजे एखाद्याला रसाळ ग्रंथ आवडतो तर कोणाला पाळाळ ग्रंथ, तर कोणाला भोळी भक्ती हवी असते. आगामी पाहे अगम, शूर पाहे संग्राम. एक पाहती नाना धर्म, इच्छे सारखी म्हणजे तांत्रिक असतात ते तंत्रशास्त्र पाहतात. शूर असतात त्यांना युद्ध हवे असते. आणि तर कोणी इच्छेप्रमाणे नाना धर्माचा अभ्यास करतात. मुक्त पाहे मुक्तळीला, सर्वज्ञ पाहे सर्वज्ञ कळा. ज्योतिषासी भविष्य पिंगळा. वर्णू पाहे म्हणजे जो मुक्त असेल त्याला मुक्त अवस्थेबद्दल औत्सुक्य असते. आणि सर्वज्ञ असेल तर तो कौतुकाने सर्व कलांचे निरीक्षण करतो. जर ज्योतिषी असेल तर तो पिंगळा पक्षाच्या आवाजावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतो. ऐसे सांगावे ते किती, आवडी सारखे ऐकती. नाना पुस्तके वाचती, सर्व काळ म्हणजे असे किती म्हणून वर्णन करावे समर्थ सांगतात. ज्याला जे आवडते तो श्रवण करतो आणि सर्वदा नाना पुस्तके वाचत असतो. परी परत्र साधने विण, मनोन येते श्रवण. जेते नाही आद्या आत्मज्ञान, त्या नाव करमणूक म्हणजे ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल तो ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे, केवळ करमणूकच होय. गोडी विन गोडपण, नाके विन सुलक्षण. ज्ञाने विन निरूपण, बोलूची नये म्हणजे ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसे म्हणावे. ज्याला नाकच नसेल त्याला सुलक्षण कसं म्हणता येईल. तसेच ज्यात आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल तर त्याला निरूपण म्हणूच नाही समर्थ सांगतात. आत्ता असो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ. परमार्थ ग्रंथे विन व्यर्थ, गता गोवी. समर्थ सांगतात आता हे बोलणे खूप झाले, थोडक्यात हे सार आहे की नाही परमार्थ ग्रंथाचे श्रवण करावे. आणि परमार्थ ग्रंथाशिवाय इतर ग्रंथ निरुपयोगी आहेत. म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारा सार. तोची ग्रंथ पहिलं पार, पाववी विवेके. म्हणून
ज्या ग्रंथात नित्यानित्य विचार सारासार विवेक यांचे निरूपण केले तेच ग्रंथ श्रवण करावे. मग काय होईल? विवेक प्राप्त होऊन ते पहिलं तीरात जाते. म्हणून नित्यानित्य विचार जेथे बोलिला सारा सार तोची ग्रंथ पहिलं पाववी विवेके इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.